नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला बोटनेक ब्लाऊज बघायचं आहे। तर बोटनेक ब्लाऊज करताना आपल्याला शोल्डर नेहमी 6.5 घ्यायचं आहे आणि गळा रुंदी 3.5 घ्यायची आहे। पुढील आणि मागील गळा दोन्ही 5-5 घ्यायचं आहे। 5 आकार घेतल्यानंतर कापून घेऊन आपल्याला बोटनेकला मागं कटिंग करता येतो आणि कटिंग केल्यानंतर हा भाग पाठीचा आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे हा गळा तुम्ही 5 इंचाचा 6 इंचाचा घेऊ शकता। म्हणजे शिवल्यानंतर अर्धा इंच अजून टाकून आतमध्ये आपल्याला हा गळा मोठा किंवा छोटा करता येतो आणि वरून आपल्याला पाइपिंग ही करता येते। अडीचची घेतलेली आहे। हा आपण गळा कापून घ्यायचा आहे आणि गळ्याची डिझाइन ही अशा प्रकारे कापून घ्यायची।